गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरीयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. हे वाचन आणि ही पुस्तकं तुम्हाला घडवतात सुद्धा. हे तुम्हाला चांगला वक्ता व्हायचं आहे, निवेदक व्हायचं आहे, मुलाखतकार व्हायचं आहे, तर अशी काही पुस्तकं तुमच्या सोबतीला हवीत जे आपल्याला या महाराष्ट्रातल्या सर्व दिग्गज निवेदकांशी ओळख करून देतील, त्यांच्या घडण्याचा प्रवास आपल्याला सांगतील आणि त्यांनी दिलेले काही टिप्स आपल्यापर्यंत पोहोचवतील. असं एक पुस्तक म्हणजे संवादकांशी. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्याला भेटतात निवेदकांचा राजा, महाराष्ट्राचा असा स्टार निवेदक ज्याच्या आवाजाच्या जादूनं महाराष्ट्र भारावून गेला, आणि ते म्हणजे सुधीर गाडगीळ. या आवाजाला परिचयाची खरंच गरज नाही. तब्बल 38 जणांच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलतं करणारे सुधीर गाडगीळ, अगदी दादा कोंडके, बाळासाहेब ठाकरे, लालूप्रसाद यादव यांच्या मुलाखती घेणारे सुधीर गाडगीळ. आणि या मुलाखतींबरोबरच सूत्रसंचालक म्हणून अनेक ठिकाणी अनेक अनुभव ते या पुस्तकात आपल्याला शेअर करतात. म्हणजे हजरजबाबीपणा किती महत्त्वाचा असतो हे सांगत असताना ते अनेक प्रसंग खुलवून आपल्याला सांगतात. त्यांची मुलाखत, त्यांच्याशी बोलणं आणि त्या संदर्भात त्यातून मिळालेलं ज्ञानसुद्धा या मुलाखती दरम्यान त्या शब्दबद्ध केलं. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सुधीर गाडगीळ यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला या पुस्तकात भेटतं. हजरजबाबीपणाचं महत्त्व, सूत्रसंचालन आणि निवेदन क्षेत्रात शब्दांची सोपी मांडणी, साधेपणाची गरज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुधीर गाडगीळ म्हणतात की सूत्रसंचालकाला शब्दांशी खेळता आलं पाहिजे. त्याचं वाचन तर चांगलं पाहिजेच, पण त्याला माणसं वाचता आली पाहिजेत. वक्तशीरपणा हवाच आणि त्याचबरोबर हजरजबाबीपणा किती महत्त्वाचा हे सांगत असताना सुधीर गाडगीळ एक खूप सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी एक वेळ माझी विकेट घेतली होती. मुलाखतीत जे काही बोललो ते कधी न नाकारणारे बाळासाहेब ठाकरे एकमेव होते. आणि स्वतःविषयी सांगताना ते म्हणतात की लालूप्रसाद यादव यांची मुलाखत घेण्याचं अजून बाकी आहे. धनश्री लेले यांचे तर अनेक व्हिडिओज तुम्ही आपल्या सोशल मीडियात पाहिले असतील. त्यांचे सर्वजणच आपण फॅन आहोत, अख्खा महाराष्ट्र फॅन आहे. पण ही धनश्री, ही शब्दश्री कशी घडली याचा सविस्तर वृत्तांत मुलाखतीच्या स्वरूपात या पुस्तकात येतो. धनश्री लेले, त्यांचं ते सूत्रसंचालन, वक्तृत्व, त्यांचा अभ्यास आणि त्यांना आलेले अनेक गोड अनुभव, हे सगळं काही या पुस्तकात शब्दबद्ध केलंय. ज्या पुस्तकाचं नाव आहे संवादकांशी. महाराष्ट्रातले सर्व सुप्रसिद्ध निवेदक आपल्याला या पुस्तकात भेटतात. ते केवळ निवेदकच नाही आहेत, तर ते वक्ते आहेत, ते मुलाखतकार आहेत. मग ते सुधीर गाडगीळ आहेत, धनश्री लेले, प्रवीण दवणे, अशोक हांडे, अशी एकापेक्षा एक दिग्गज नावच नव्हे तर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला या पुस्तकात भेटतो. पुस्तकाचे नाव आहे संवादकांशी. प्रवीण दवणे तर या पुस्तकात दिलखुलास अनेक अनुभव शेअर करतात. प्रवीण दवणे आणि मंगेशकर कुटुंबीय यांचं जे अप्रतिम नातं होतं ते नातं ते सांगतात. अनेक कार्यक्रमांच्या आठवणी सांगतात. पण त्याचबरोबर प्रवीण दवणे हे निवेदकाला येणारे कटू अनुभव याचंही वर्णन करतात. जे लग्नामध्ये जसं लग्न लावल्यानंतर भटजीला काही किंमत उरत नाही, तसंच कार्यक्रम संपल्यानंतर निवेदकाची किंमत शून्य करणारे काही अनुभव ते सांगतात. आणि त्याचबरोबर निवेदन करत असताना ऐनवेळी अचानक येणारे काही कटू अनुभव, त्यामुळे निवेदन का सोडावं लागलं याचंही ते सविस्तर समाचार घेतात.